तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळ सकाळ उठले मी आलतो केदारकडे, केदार मी आलो डायरेक्ट सुम्याकडे. मग सुम्या मी आणि केदार डायरेक्ट आपल्या नेहमीप्रमाणे आलतो शिक्षक ते ग्राउंडवर रनिंग करायला. मग तिथलं रनिंग करून आम्ही आलो कॉलेजपाशी. मग कॉलेजपाशी आलतो म्हटल्यावर घेतला चहा पिऊन, आणि चहा पिऊन सुम्याला सोडला त्याच्या रूमवर, आणि मी आलो माझ्या घरी. सुम्याला सोडून रूमवर मी आलतो घरी. मग घरी आल्याला आपलं कळलं आपलं सीएनजी माझ्या गाडीतला संपला सीएनजी. मग तिथनं वॅगनार घेऊन आलो मी केदारकडे. मग केदारला उचललं आणि केदार मी आलो सीएनजी पंपावर. सीएनजी पंपावर तर लई मोठी लाईन होती. मग त्या लाईनीमध्ये थांबलो आणि आपल्या गाडीचा नंबर आला. मग आपल्या गाडीची टाकी केली फुल आणि तिथनं आलो मी घरी. आपल्या वॅगनारमध्ये सीएनजी भरून मी आलतो घरी. मग विष्टाची लई दिवस झाली चक्कर मारली नव्हती. मग विष्टा चक्कर मारून घरी लावली विष्टा, आणि परत आली ती सुम्या केदार माझ्याकडे. मग म्हणलं सुम्या बस म्हणला गाडीवर, आपल्याला जायचंय केदारला बुट आणायला. मग फुटवेअरला आलतो तिथं. मग तिथं केदारला काय पसंत पडला नाही. मग तिथनं आम्ही आलो सुजवर्ल्डला. मग सुजवर्ल्डमध्ये केदारला पडला बूट पसंत आहे. मग तिथनं घेतला बूट. मग केदारला तिथनं बूट घेऊन सुम्या मी केदार आलो महाराष्ट्र बँकेपाशी. सुम्याला सोडलं मेसवर, सुम्याने केलं जेवण. मग सुम्याने जेवण करून घेतलं. तेवढ्यात आम्ही गेलो भाकासूरला. आपल्याला काल बघितलेलं तुम्ही टाकलेलं दवाखान्यात. मग तिथल्या दवाखान्यातले डॉक्टर म्हणले तुमचा भाकासूर काय आपल्यापासून नीट होत नाही. मग त्याला जावं घेऊन. मग तिथनं गेलो दुसऱ्या दवाखान्यात. तिथं बी काही नीट झालं नाही. मग तिथनं आम्ही गेलो सुम्याच्या रूमवर. मग सुम्याच्या रूमवर गेलो तेव्हा तेवढ्या विचार आला. मग सुम्याला म्हटलं चल आपण जाऊ बजाज चेतकच्या शोरूमला, बजाज चेतकची चौकशी करायला. मग तिथनं आम्ही डायरेक्ट गेलो बजाजच्या शोरूमला चेतकला. मग तिथली एन्क्वायरी केली, तिथलं कोटेशन घेतलं, आणि तिथनं आम्ही आलो डायरेक्ट भगवंत किराणा अँड जनरल स्टोअरला. मग तिथनं आम्ही 2 घेतल्या मँगोच्या बाटल्या संपवल्या. मी आलतो घरी. मग घरी आलेला आपला भाकासूरला झालता घाण. मग त्याला घेतला धुवून. भाकासूरला घेतलेला धुवून ती लागला चमकायला. मग तिथून परत वाजलेले 5. मी गेलो केदारकडे. मी गेलो डायरेक्ट सुम्याकडे. आणि सुम्या म्हणला आपल्याला घ्यायचे फिंगर स्लीव्स गेम खेळायला. मग तिथून आम्ही गेलो समर्थ मार्केटिंगला. मग समर्थ मार्केटिंगमधनं फिंगर स्लीव्स घेतले आणि गाडीची किक मारली. तर काय गाडीची किकच आली हातात. तिथून लय मोठा कांड झाला. ती काय पुढे सांगू शकत नाही. आणि तिथून आम्ही डायरेक्ट परत आलो 100 फुटीला त्या टेन्शनच्या नादात खाल्ले व्हील्स. आणि हे आपल्या ब्लॉगचा शेवट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यावरसाठी धन्यवाद. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.